आजकाल लोकांमध्ये संयम खूपच कमी झालाय। धावपळीच्या जीवनशैलीमुळे लोक घाईघाईने सर्व कामे करतायत। याशिवाय बहुतेक काम करणाऱ्या लोकांना एकाच वेळी मल्टीटास्किंग करण्याची सवय असते आणि यामुळेच लोक आरामात बसून जेवत नाहीत। काही लोक असेही आहेत जे कम्प्युटर किंवा लॅपटॉपवर काम करताना जेवण करतात। आयुर्वेदानुसार हे करणे पूर्णपणे चुकीचे आहे आणि याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो। आयुर्वेद आपल्याला 32 वेळा अन्न चावून खाण्यास सांगतो। एक घास 32 वेळा का चावून खाल्ला पाहिजे हेच आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी ऋतुजा आणि धन्वंतरीच्या आणखी एका एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। 32 वेळा अन्न चावणे यामागील कारण स्पष्ट करताना डॉक्टरच्या म्हणण्यानुसार माणसाचे तोंड 2 दिशेने फिरते, तर मगरी आणि साप यांसारख्या अनेक प्राण्यांचे तोंड फक्त एकाच दिशेने फिरते आणि यामुळे असे प्राणी थेट गिळतात आणि चावत नाहीत। अशा प्राण्यांना अन्न पचवण्यासाठी बराच वेळ लागतो। निसर्गाने मानवाला असा जबडा दिला आहे जो वर खाली तसेच बाजूला अशा दोन्ही दिशेने फिरतो, ज्यामुळे आपण अन्न व्यवस्थित चावू शकतो। आजकाल बहुतेक लोक त्यांचे अन्न व्यवस्थित चावत नाहीत। अशा परिस्थितीत जेव्हा आपण आपले अन्न व्यवस्थित चावत नाही तेव्हा आपण जास्त अन्न खातो। त्याचा आपल्या पोटावर वाईट परिणाम होतो। अन्न कमी चावल्यामुळे खाल्ल्यानंतरही व्यक्तीला समाधान वाटत नाही, त्यामुळे लोक जास्त अन्न खातात। आता पाहूयात अन्न 32 वेळा चावून खाण्याचे फायदे काय आहेत। जास्त काळ अन्न चघळल्याने अन्नातील अधिक पोषक तत्व आणि ऊर्जा शोषण्यास मदत होते। आपण जितका वेळा अन्न चावाल तितके हेल्दी वजन मेंटेन करण्यास मदत होते। अन्न चघळणे आपल्या दातांच्या आरोग्यासाठीही चांगले असते, त्यामुळे दातांचा व्यायाम होतो। तसेच अन्न चघळण्याचा आणखी एक फायदा म्हणजे आपण बऱ्याच काळासाठी अन्नाची चव किंवा स्वाद घेऊ शकतो। जेव्हा एखादी व्यक्ती आपले अन्न व्यवस्थित चावत नाही तेव्हा पोटातील पाचक रस आम्लयुक्त होऊ शकतात। अशा परिस्थितीत व्यक्तीला आम्लपित्त होण्याची समस्या जाणवते। कमी चावलेले अन्न पचवण्यासाठी पोटाला जास्त काम करावे लागते, त्यामुळे पचन बिघडू शकते। जेव्हा एखादी व्यक्ती आपले अन्न योग्यरित्या चावते तेव्हा आतड्यांची हालचाल वाढते, त्यामुळे बद्धकोष्ठता, गॅसची समस्या आणि आंबट ढेकर येणे यासारख्या समस्या अजिबात उद्भवत नाहीत। आता आपण पाहूयात, सगळेच अन्न पदार्थ 32 वेळा चावण्याची गरज आहे का? तज्ञांच्या म्हणण्यानुसार मऊ आणि द्रव पदार्थांसाठी घास चघळण्याची आवश्यकता कमी असते। घास 32 वेळा चघळण्याचा उद्देश म्हणजे आपल्या अन्नाचे लहान लहान तुकडे होतील, जेणेकरून आपण ते योग्यरित्या पचवू शकू। 32 वेळा घास चावून खाण्याचा नियम अनेक प्रकारच्या अन्नांना लागू होतो, पण जे पदार्थ चावणे कठीण असते जसे की नट्स, ते 40 वेळा चावले तरी चालू शकतं। टरबूज किंवा कलिंगड यासारखी फळं कमी चघळण्याची आवश्यकता असते, ते 10 ते 15 वेळा चावले तरी त्याचे लहान लहान तुकडे होतात। त्याप्रमाणे अन्न पदार्थ जितका कठीण असेल तितका तो जास्त चघळावा लागतो। पचन सुधारणे आणि पोषक तत्वांचे चांगले शोषण करण्यापासून ते वजन व्यवस्थापन आणि चांगल्या तोंडाच्या आरोग्यापर्यंत अन्न 32 वेळा चावण्याचे फायदे खूप आहेत। म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही जेवायला बसाल तेव्हा एक दीर्घ श्वास घ्या आणि प्रत्येक घास 32 वेळा चावून अन्नाचा आस्वाद घ्या। यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा।